5 वाजले आता इकडे येता येता आम्हाला, कारण की खूप आम्ही थांबत आलो आहे. इकडे तुम्ही बघू शकतात मस्त गरम पाण्याचं इकडे कुंड आहे, सगळी लोक आंघोळ करतायत वगैरे. हे बघा अशा प्रकारे इकडे लंगर वगैरे चालतो, तुम्ही लंगर वगैरे खाऊ शकता तिकडे. इकडे तुम्ही बघू शकता शॉपिंगसाठी खूप सारे दुकान आहेत. तर मस्त तुम्ही कधी आले ट्रिपला तुमच्या रिलेटिव्सला घरच्यांना वगैरे तुम्ही शॉपिंग इकडे करवायला आणू शकतात, किंवा तुम्ही त्यांच्यासाठी शॉपिंग करून घेऊन जाऊ शकता. हा भालेराव, कसं वाटतं तुम्हाला? मन भरून आलंय, एकदम मन भरून आलं आहे. पेंडायचं काय म्हणणं आहे? भारी वाटतं, एकदम फ्रेश वाटतंय. आणि यायला तयार नव्हता तू, त्याचं काय? ही एक वेगळी स्टोरी आहे. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम मनाली. तर आज तारीख आहे किती? आज 22 तारीख. 22 तारीख लक्षातच राहत नाही ते, कारण एवढा आम्ही एन्जॉय करतोय ना, आम्हाला टाईम वेळ काहीच आठवत नाही आहे. तर विषय असा आहे की आज आहे 22 जानेवारी. आम्ही निघालो आहे बाहेर फ्रेश वगैरे होऊन, ब्रेकफास्ट वगैरे करून. तर आज प्लॅन असा आहे की आम्हाला बाईक रेंट करायची आहे. म्हणजे विषय होता की बाईक राईड करायची आहे, तर त्यासाठी बाईक घेतो. मग आता आम्ही जाणार कुठे आहे, कसं जाणार आहे, आम्हाला काहीच माहीत नाही. फक्त आम्ही आता सध्या बाईक घ्यायला आलो आहे. तर गाडी आल्या आहेत आपल्या, ते जरा ते डॉक्युमेंटेशन चालू आहे. तर प्लॅन असा होता की सुरुवातीला थोडंसं लोकल मनाली एक्सप्लोअर करू बाईकवर, आणि त्यानंतर मग मेजर गोष्ट अशी करायची होती की आम्हाला जायचं आहे मणीकरण म्हणजे कसोल साईडला. ते इथून अराऊंड 80-85 किलोमीटर आहे वन साईड, म्हणजे जाऊन येऊन ऑलमोस्ट 150 ते पाऊण 200 किलोमीटरचा हा पूर्ण राईड होणार आहे. तर बघू आता म्हणजे टाईम कसा मॅच होतो आहे, कारण पूर्ण घाटाचे रोड आहेत. जायचं तर आहे, कारण मणीकरण पण हे बघण्यासारखी गोष्ट आहे, आम्हाला गेलंच पाहिजे. आम्ही ट्राय करू की मणीकरण पण कंप्लीट करू. आणि बाईक जसे आम्हाला हँडओव्हर दिलं तुम्हाला मी दाखवतो की आम्हाला कोणत्या बाईक मिळाल्यात आणि आम्ही कसे जाणार आहोत. थँक्यू. तर आता आपण बाईक रेंट करणार होतो. जसं तुम्हाला माहिती आहे तर आपण 2 बाईक रेंट केल्यात. एक आहे आपली स्क्रॅम 411 आणि एक आहे आपली हिमालयन. तर आपण या बाईक रेंट केल्या दानिशबाईकडून. जर तुम्ही कधी मनालीला येत असाल तर दानिशबाईंना भेटा. दानिशबाई तुम्हाला एकदम अफोर्डेबल रेटमध्ये चांगल्या गाड्या तुम्हाला अरेंज करून देतील. तुम्हाला हव्या तेवढ्या गाड्या अरेंज करून देतील, कितीही मोठा ग्रुप असू द्या. आपण दानिशबाईंना विचारूया त्यांचं दुकान कुठे आहे वगैरे सगळं. दानिशबाई, आपका दुकान किधर है? हमारा दुकान यहाँ पे ओल्ड मनाली में है, क्लब हाउस के बिल्कुल साथ में ही है. और दूसरा हमारा ऑफिस माल रोड के साथ है. हाँ, दुकान का नाम क्या आपका? सुपर बाइक एडवेंचर करके. तर मी यांच्या दुकानाचा ॲड्रेस वगैरे सगळं टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये, आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तर आज आपण राईड करतोय स्क्रॅम 411. आज आपण चाललो आहे मणीकरणच्या दिशेने. मणीकरण ऑलमोस्ट 80 to 85 किलोमीटर्स आहे. आम्ही जर आता कुल्लूपर्यंत आलो आहे. तर आमचा तुषार भालेराव दरवेळेप्रमाणे सगळ्यात शेवटी अजून येतच नाही आहे. बघा, ही जी बाईक आहे ती आम्ही सध्या राईड करतो आहे स्क्रॅम 411. तशी नवीनच गाडी आहे, ऑलमोस्ट 5000 किलोमीटर चालली आहे. मस्त व्ह्यू बघू शकता तुम्ही आजूबाजूला, मस्त हायवे.
तर काहीच आता आपण आलो आहे मणीकरण गुरुद्वाराला. अराऊंड आम्हाला आता वाजलेत 5 वाजलेत आता इकडे येता येता आम्हाला, कारण की खूप आम्ही थांबत आलो आहे. इकडे तुम्ही बघू शकतात मस्त गरम पाण्याचं इकडे कुंड आहे, सगळी लोक आंघोळ करतायत वगैरे. तो काय तो तिकडे समोर आहे ना, तो समोर तो मणीकरण गुरुद्वारा आहे, तर तिकडे पण जाणार आहे. आणि तिकडनं एक राम मंदिर पण आहे, तर तिकडे पण जायचा विचार चालू आहे. भेटतो मी थोडा वेळात तुम्हाला. सगळे व्ह्यूज वगैरे इकडचं सगळं काय कसं आहे ते तुम्हाला सांगतो मी. मणीकरण गुरुद्वाराची एंट्री आहे, इकडनं आपण एंट्री करू शकतो. तर इकडे आतमध्ये आल्यावरती तुम्हाला शूज वगैरे सगळं काढायला लागतील. तर इकडे शूजसाठी फ्री सेवा आहे, असे पैसे वगैरे कोणी काही घेणार नाही तुमच्याकडून. तर शूज काढून वगैरे तुम्ही गुरुद्वारामध्ये एंट्री करू शकता. तर इकडे तुम्ही बघू शकता की इथे लंगर वगैरे पण असतो, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट इथे लंगर असतो, तर तुम्ही इकडे जेवू शकता. तर लंगरमध्ये आय थिंक राईस आणि डाळ आहे. तो काय तुषार, यश आणि विंडा तिकडे समोर बसलेत. मला तिकडे जागा काय भेटली नाही, तर मी इकडे समोर बसलो. हो ते सगळे लाईनशीर बसले तिकडे लंगर हॉलमध्ये. मी जेवण वगैरे करतो, तुम्हाला मी सांगतो कसं होतं जेवण. हे बघा अशा प्रकारे इकडे लंगर वगैरे चालतो. तुम्ही लंगर वगैरे खाऊ शकता तिकडे. 24 तास चालतो इकडे लंगर असं वाटतं मला. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही सेवा पण करू शकतात. सेवा म्हणजे काय, इकडे जेवण वाढायचं काम आहे, थोडी भांडी वगैरे धुवायचं काम आहे, तर हे सगळं काम तुम्ही सेवा म्हणून करू शकता तिकडे. तर आता आम्ही गुरुद्वारामधून बाहेर आलो आहे. मस्त लंगरचा आस्वाद घेतला आहे आम्ही सगळ्यांनी. म्हणजे जेवण एकदम नॉर्मल होतं, म्हणजे जास्त तिखट पण नाही, जास्त एकदम फिका पण नाही, एकदम प्रॉपर जेवण होतं. कढी राईस होता, त्यासोबत एक भाजीसुद्धा होती. तर आता तिकडनं निघालो आम्ही. आता बघतो आम्ही कुठं जायचं म्हणून. जरा शॉपिंग वगैरेला जायचं प्लॅन चालू आहे. पाठीमागे मस्त व्ह्यूज बघू शकतात तुम्ही, एकदम चारही साईडला मस्त एकदम प्लेझंट वातावरण झालं इकडे. आमच्या भालेरावला रडू आलं आहे. हा भालेराव, कसं वाटतं तुम्हाला? मन भरून आलं, मन भरून आलं आहे. भेंडायचं काय म्हणणं आहे? भारी वाटतं, एकदम फ्रेश वाटतं. फ्रेश वाटतंय. आणि यायला तयार नव्हता तू, त्याचं काय? ही एक वेगळी स्टोरी आहे. तर इथे गुरुद्वाराच्या जवळ एक छोटंसं मार्केट पण आहे. त्या मार्केटमधून तुम्ही शॉपिंग वगैरे चांगली करू शकतात. आणि तिकडेच बाजूला ना एक राम मंदिर पण आहे. इकडे ना हे राम मंदिर आहे. तुम्ही बघू शकता शॉपिंगसाठी खूप सारे दुकान आहेत. तर मस्त तुम्ही कधी आले ट्रिपला, तुमच्या रिलेटिव्सला, घरच्यांना वगैरे तुम्ही शॉपिंग इकडे करायला आणू शकता, किंवा तुम्ही त्यांच्यासाठी शॉपिंग करून घेऊन जाऊ शकता. मस्त मस्त दुकान आहे तिकडे. तर आता आम्ही मणीकरण गुरुद्वारामधून रिटर्न जायला निघालो आहे. तर रिटर्न इकडनं अराऊंड 3 तास तरी लागतील आम्हाला मनालीला पोचायला. अंधार पण खूप झालेला आहे, थंडी पण खूप वाढलेली आहे. तर बघू आता पुढची राईड कशी जाते वगैरे काय. तर मी सांगतो तुम्हाला काय अपडेट वगैरे असेल तर. भेटू आपण आता मनालीमध्ये.